तसाच वास येतोय फ्रीज मध्ये नसल्यामुळे. बॉक्सच आण अगं, बाटल्यांचा बॉक्सच आणलाय ह्याच्यावर घरी त्यांनी. काय करते तिलाच कळा नाही. आपण घरी नको नाही आपल्या की करमत नाही. मला तसंच होतं. हो का, तसंच होतं यावं. आता सकाळी सगळं झालं होतं. येणार आहे की. तोंड धुत होत. चल ना तिकडं प्रेम फोनवर बोलायचं काम चालू आहे. अरे गणपतराव, आमच्यातला का लाईट नाही, गाडी चार्जिंग व्हाय नाही का? असं कुठं असतं का? चक्कर माराय गेलता का त्यो? गाडी तिथं ठेवा. कुठे गेलता? अरे जा तिथंच ठेव की, बघू की तिथं कुठं मध्येच. मला वहिनी म्हणायचं. मग त्याला सांग की मी 1 वर्षाने मोठी करा त्यापेक्षा. हो मग काय गणेश. हा बोल काय. नाही ते चावतं या अंगावर येतंय. आता झोपलं होतं, कुठे गेलं? गोणी घ्यायची आहे, गोणी घ्यायची, गोणीचं तोंड आहे ना डायरेक्ट गोणीने धरायचं गप्पीशी. मी त्याला दिली तर ती तशीच करते. म्हणजे हातात गोणी घेऊन ये. हा हिरो आहे. हो मला वहिनी फक्त शोभराच म्हणते, कोणच म्हणत नाही. मग अगं ती तिला कळत नाही, ती बारकी अजून. नाही, ती माझ्यापेक्षा बारकं आहे. त्याला वहिनी म्हणायला. वहिनी कुणा म्हणावं आता, कोण आजकाल वहिनी म्हणतं का? ती पोरगा अंगाव गाडी घाल. ए ती गाडी कळत पण चालू झालेली. तुमच्या गाडी सारखी नाही आवाज येत तिला. आमची सासू बघ की पुढं. बघितलं कसं देगानं चाललंय. नाही त्याच्यासाठी त्या दिवशी बाहेर पार अन्नाला राहून दे ना, अन्नाला राहून दे चाललं होतं की, त्याच्यासाठी चाललं होतं ना. चला बनसोडे इकडे जायच्यात. सकाळीच गँग आली बरं का, पण काय झालं 1 वाजता आलो. पण व्हिडिओ काढायला इथं पोरांनी जी काकी झोपल्या होत्या आणि आता इथं बसून सगळ्यांनी जेवण केलंय मस्तपैकी. आलूच्या वड्या, चपाती, श्रीखंड, पिवळा भात केलता आणि शेवग्याची शेंग सकाळीच केलती. अशी म्हणून सगळं केलं होतं. आता एकंदरीत सगळ्यांची जेवण झालं ती आणि अशा गप्पा चालल्यात बाहेर. आता निघाले बनसुडीच्या वस्तीवर. त्या आत्यांना भेटायला आलोया. जायचंय आता आत्यांकडं, जमना मावशीकडे. म्हणजे काय म्हणते मग? काय नाही, काळा म्हणलं व्हिडिओ सकाळ जाऊन काढला नव्हता. मोबाईलच माझ्या हातात आताशी आला या. तर म्हणलं आपण आता. गणेश अण्णा आणि त्या दोघांनी जे फोन जाऊ की 10 मिनिटं जाऊ आत्याला भेटून. आमच्या आत्या आजारी इथं थोरल्या आत्या आहेत ना सगळ्यात. त्या ना आताशी तर त्यांच्यात घरी येते ती. आता रानात गेलेली असं आता एकटीच घरी परत ना. आता हे आता येते सगळी जाऊ दिवस. मग काय काय नाही ते मनानेच होतं व काय करायचं आता. ती कुत्रे लय झाले. त्या कुत्र हो का इथं एक ही आज त्यांना सगळ्यांना माहिती आहे. ऑलरेडीच आमच्या 4 कुत्रे ते. एवढी कुत्री काय करायचे, 4 ऑलरेडी सांभाळतोय ना. तर बाद झाली की किती समजून सांभाळायचे असं होतं. जाऊ द्या म्हणलं आता हाय ती 4 बास झाली आपल्याला. त्याचं हे असं पटांगण राहणार दिवस मावळा. भांडे घासते. चला आता गाईला खाया काढायचंय. लाईटच गेली या. दिवस मावळाय बघा असा छान. पारच अंधार पडला. बाहेरचं काम करत करत हा टायमिंग झाला. त्या बापू ही गेल्यात बनसुड्याच्या इकडं काकींबरोबर. तर येतेलच काकीन त्या पण माघारी. मग असतं काकींचा तर व्हिडिओ बघितलाय तुम्ही. मला करायची भाजी थोडीशी. चपात्या हे बाकीचं आहे. फोडणीचा भात ही सगळा शिल्लक आहे. आता हे गॅस कुकर काय निघायचा नाही. पण म्हणलं आता थोडी बटाट्याची भाजी करावं. चूल काय पेटवत नाही. आता गॅसवरच टाकते. धार काढायची ना अजून. नेमकीच तवर भाजी शिजल ती येत्याल. आता ही सगळी जेवण केल्यात म्हणलं बापू ही काय माहीत नाही जेवण करतात का नाही. मी हाय आत्या
पोरं. भाजीला तसं काय लय भरपूर आहे. पण काय झालं नीट करायलाच राहिले. ह्या थोका घेवड्याच्या शेंगा, परत नाही ह्यात पावटाण हे बरंच काय काय आहे. आज पण नाही झालं नीट करायला. जाऊ दे आता, काय उद्या करायचं नीट. 2 बटाटे चिरली तरी होऊन जाईल भाजी. शेवग्याची शेंग सकाळीच केली ती, तुम्ही आता बघितलं. शेवग्याच्या शेंगच काय, बटाट्याची भाजी करा म्हणलं. चला सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. आणि आज बरेच जण येऊन गेले. आई आलते, आप्पा आलतं, यांचा व्हिडिओ बघितला. परत आई ना आप्पा आल्या, ही झाल्यावरती परत काकी पण आल्या. काकी ते अजून आहेत. आई ती मग अशीच गेली, शुभ्राला घेऊन आली होती. लय दिवस झालं ती शुभ्राचं चाललं होतं जायचं ती उड्या हाणीत होती. मग तिला आलती घेऊन आई त्या गेले घरी. आता काकीन त्या तिकडून येत्याल आणि काकीनं आत्याला बापूल सोडून काकीन त्या पण घरी जायच्या. त्यांना ठेवलंय माळवण ते आणून तिथं. तर अंधारात काही दिसायचं नाही. 2-4 वांगीन ती घावलेल्या. सुद्या बाय सगळ्यांना, शुभरात्री.